नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, किचन वेबच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी वांगे चिरून मिठाच्या पाण्यात धुवून घेतले। मसाल्यासाठी खोबरं, कांदा, खसखस, धने घेतले। पॅनमध्ये टाकून थोडेसे मंद आचेवरती मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मंद आचेवरती धने खसखस भाजून घेते मी। नंतर खोबरं सर्व मंद आचेवरती भाजा। मसाला जर व्यवस्थित भाजला तर भाजी आपली छान होते। बघा तुम्ही आपलं किती चांगल्या प्रकारे खोबरं भाजलेलं आहे। दुसऱ्या गॅसवरती कांदा लसूण हे भाजून घेत आहे मी। आणि दुसऱ्या कढईमध्ये वांगे तळण्यासाठी तेल टाकून वांगे तळून घेते। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून त्यात थोडंसं कोथिंबीर टाकून हा वाटण तयार करून घेते। हे बघा वांगे पण आपले तळून झाले। मग दुसऱ्या कढईमध्ये जिरं, मोहरी, तिखट, हळद आणि ते वाटलेलं वाटण घालून व्यवस्थित घालून घेते। आणि वरतून 1 चम्मच गरम मसाला घालते। मला महाराजा गरम मसाला आवडतो म्हणून मी तो यूज करते। तुम्ही कोणताही यूज करू शकता, बघू शकता तुम्ही। मग थोडंसं मीठ घालून मसाल्यामध्येच मीठ घालायचं, त्याने भाजी चांगली स्वादिष्ट बनते। हे बघा चांगल्या प्रकारे आपली भाजी बनलेली आहे, मस्त तर्री आलेली आहे। वरतून तुम्ही कोथिंबीर टाका। भाजी आपली तयार झालेली आहे। हे तुम्ही टिफिनमध्ये वगैरे कुठेही देऊ शकता। तुम्ही भात चपाती बरोबर सर्व करू शकता। बघू शकता किती चांगल्या प्रकारे भाजी बनलेली आहे। नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।